आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करू. हे पत्रकार हे असं आहे की मी काही जास्त बोलत नाही, पण मी यांचा कधी रिकग्निश नाही करत. आणि जनतेला मी सांगून टाकला, मी पण खासदार तिसऱ्यांदा आलो. मी सांगितलं की प्रभू राम जातीयवाद सांप्रदायिकता आम्हाला बिलकुल नाही यायचं. जो करेगा जात की बात मी सांगितलं उसको मारूंगा लात. मला फरक नाही पडला. त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही. शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. माझी पार्टी माझ्याबरोबर आहे, माझे विचार माझ्याबरोबर आहे. अटल बिहारी वाजपेयींनी मला सांगितलं, ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत पक्षाचे आहात, खासदार आमदार निवडून आल्यानंतर जनतेचे आहात आणि मंत्री झाल्यावर देशाचे आहात. जे योग्य काम आहे ते सगळ्यांचं केलं पाहिजे आणि चुकीचं काम आपल्या माणसाचं केलं नाही पाहिजे. आणि म्हणून राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण आणि विकासकारण. पॉवर पॉलिटिक्स म्हणजे केवळ राजकारण नाही आहे. आणि महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, किंवा आता बदल्या काळामध्ये अनेक मंत्री मुख्यमंत्री झालेत, पवार साहेब होते. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन पुरतं राजकारण राहिलं. इलेक्शनच्या नंतर राजकारण नाही झालं. 15 दिवस ज्याच्यात दम असेल तेवढा दम मारून घ्या, जो जिंकल तो सिकंदर, जो हारला त्यांनी पुन्हा प्रयत्न करा. त्यामुळे आजचा कार्यक्रम जो आहे तो राजकारणाचा नाही. माझे अतिशय उत्तम मित्र आहे म्हणून मी या कार्यक्रमाकरता आलो. वैचारिक मतभिन्नता असेल पण मनभेद असता कामा नये, हे अटलजींचं सुंदर वाक्य आहे. आणि त्यामुळे जिथे राजकारण येईल, मी आलो ना प्रचाराला, आमच्या पक्षाकरता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो तेव्हा प्रचार केला. पण निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपलं. आणि त्यामुळे या शिक्षण क्षेत्रामधल्या विकासाकरता, हेल्थ सर्व्हिसेस करता, फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट करता, चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर करता आपल्या सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे. आणि मला विश्वास आहे की नक्कीच ही संस्था एक कॅटलिस्ट सारखं विकासामध्ये नक्की योगदान करेल.